या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही.पी. नाईक हायस्कूल येथे 2 दिवसीय हिवाळी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले। या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे अध्यक्ष संदीप भाबड हे होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष बंडूनाना भाबड, विश्वस्त शंकरराव शेळके, एकनाथ बाबूराव शेळके, गावचे सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच विद्या भाबड, शाळेचे संचालक सुदाम शेळके, अरुण शेळके, नागेश शेळके, प्रशांत सानप, भाऊ पाटील शेळके, सोमनाथ शेळके, नाना पाटील शेळके, संतोष सानप, सुदाम गीते, सुदाम भाबड, अनिल शेळके, योगेश कुटे, नारायण शेळके, सुभाष दराडे, दत्ता सानप, रामदास सानप आदींसह शाळेचे मुख्याध्यापक बी.आर. खैरनार, पर्यवेक्षक एच.ए. मनियार, क्रीडा शिक्षक आव्हाड, घुगे, शेळके आदी उपस्थित होते। यावेळी शाळेत कबड्डी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला, बुद्धिबळ, लिंबू चमचा, खो खो, धावणे आदी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड यांनी क्रीडा स्पर्धेचे 50 गणवेश साहित्य विद्यार्थ्यांना दिले। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धा संपन्न होत आहे। SN न्यूजसाठी प्रकाश शेळके। या हायस्कूल शाळेच्या माध्यमातून जे आपलं हिवाळी क्रीडा आयोजन आपण केलेलं आहे, त्या आयोजनाला आपले सगळे जेवढे मंचावर बसलेले सगळे पदाधिकारी, ग्रामस्थ यांचं पहिले स्वागत करतो आणि त्याचबरोबर जे खेळाडू आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो की तुम्ही या खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा आणि तुमच्या खेळाला आणि सगळ्या शिक्षकांनी पहिल्यांदा हे जे आयोजन केलंय त्यांचेही पहिले आभार व्यक्त करतो आणि या खेळाचा आनंद आता आपण सगळ्यांनी मनमुराद घ्यावा एवढी शुभेच्छा देतो। सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या जीवनातील खेळाचं महत्त्व हे या ठिकाणी संस्थेच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, त्यामुळे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री बंडूनाना भाबड, त्याचबरोबर या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांनी आपल्याला खेळाचं जीवनातील महत्त्व सांगितलेलं आहे। मंचावरील सर्व पदाधिकाऱ्यांना 2 मिनिटांमध्ये मी माझा स्वतःचा परिचय देतो, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन करत आहे। यासारख्याच आंतरशालेय स्पर्धेमधून खेळणारे खेळाडू या संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरती खेळणारा एकमेव खेळाडू आहे। शरीर सौष्ठव हा जो काही बॉडी बिल्डिंग सारखा जो प्रकार आहे, ग्रामीण भागामध्ये या खेळाचा प्रचार आणि प्रसार फार कमी प्रमाणामध्ये आहे, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ग्रामीण भागात या खेळाचा चांगला प्रचार आणि प्रसार झालेला आहे। या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना याच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या माध्यमातून मला खरी खेळाची प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली। 2004 साली आंध्र प्रदेश विशाखापट्टणम या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम 3 क्रमांकामध्ये सिन्नर महाविद्यालयामध्ये असताना या ठिकाणी नावलौकिक विचार व्हायचा झाला। अध्यक्ष माननीय बंडूनाना भाबड यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। उपस्थित झालेले आहेत आणि कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालेलं आहे। क्रीडा खेळ हा एक जीवनातील अत्यंत अवयव, खेळ नसेल तर मी असं म्हणेन की त्या माणसाच्या जीवनात काहीतरी कमी आहे किंवा कमतरता राहते। आपल्या संस्थेतील संचालक मंडळापैकी, पदाधिकाऱ्यांपैकी सर्वांचं मी अगोदर स्वागत केलंच आहे।